ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर पूर्णाजीला तिची चूक कळून येते. पूर्णाजी म्हणतात, फक्त कल्पनाची चूक नाहीये तर चूक माझी पण झाली आहे. मी या घराचं मूळच हलवायला निघाले होते, पण तू ते सावरलंस. असं म्हणत सायलीसमोर हात जोडतात आणि सायलीला म्हणतात, मला माफ कर सायली, तूच या घराची जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळू शकतेस. असं म्हणून घराची संपूर्ण जबाबदारी, घराच्या तिजोरीच्या चाव्या सायलीकडे सोपवतात आणि सायलीला प्रेमाने मिठी मारतात. तर इकडे सर्वांनी अर्जुनवर नियम लावलेला असतो की त्याने घराच्या बाहेर अजिबात पडायचं नाही, कारण त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून. तरीही तो कोणाला न सांगता हळूच सगळ्यांची नजर चुकवून बाहेर पडत असतो ऑफिसला जाण्यासाठी. तेवढ्यात सायली त्याला पकडते आणि म्हणते, तुम्हाला काय वाटतं, कोणाचं लक्ष नाही का तुमच्याकडे? तुम्ही असं जाऊ शकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं मी एक ॲडव्होकेट आहे. तेव्हा सायली म्हणते, ॲडव्होकेट तुम्ही नंतर असाल, आधी माझे आहो आहात, त्यामुळे जिथे मी जाईल तिथे तुम्ही येणार. असं म्हणून ती आपला पदर अर्जुनच्या हाताला बांधते.